नमस्कार मंडळी. विचार करा, जर फक्त एक गोष्ट रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं आयुष्य दुप्पट झालं आणि त्याचबरोबर हात, पाय आणि सांध्यांचं दुखणंही जादू केल्यासारखं गायब झालं, तर गंमत वाटते, हो ना? पण ही गंमत नाही, हे खरं आहे. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल, नसांना ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधेदुखी व स्नायूंच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम देईल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे? ते ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात आम्ही अनेक रुग्ण पाहिले आहेत. या सर्व रुग्णांपैकी एक रुग्ण मला आजही आठवतो. त्यांचे नाव आहे स्वप्नल, जे रोज सांधेदुखी, स्नायूंचं दुखणं आणि थकव्यामुळे त्रस्त असायचे. त्यांना आपला दिवसही नीट घालवता यायचा नाही. खूप सारी औषधं घेऊन सुद्धा त्यांना कोणताही कायमस्वरूपी फायदा मिळत नव्हता. त्यांच्या आयुष्यात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना हा एक उपाय सुचवला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यात त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांची ऊर्जा म्हणजे एनर्जी परत येऊ लागली. आणि तुम्हाला माहिती आहे, हा तोच उपाय आहे जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जण अशाच प्रकारच्या दुखण्यातून जात आहेत. कुणाचे हातपाय सतत सुजतात आणि जळजळतात, कुणाला रात्री झोपताना पायांना मुंग्या येतात, तर कुणाचे सांधे इतके आखडलेले असतात की सकाळी उठणं सुद्धा त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं. आणि इतकंच नाही तर थकवा, अशक्तपणा, कधी कधी चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं, हे सर्व असे लक्षण आहेत जे सांगतात की तुमच्या नसांमध्ये अडथळे म्हणजेच ब्लॉकेजेस तयार होत आहेत आणि त्या कमकुवत होत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, नसांचे हेच अडथळे, हाच कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या दूर करू शकतो, कोणत्याही महागड्या औषधाशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. चला तर थोड्याच वेळात मी तुम्हाला तो साधा घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. पण त्याआधी नसांमध्ये कमकुवतपणा किंवा अडथळे का निर्माण होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. तशी तर याची अनेक कारणे असू शकतात, पण यातला सर्वात मोठं कारण आहे मधुमेह. हो, जेव्हा रक्तातील साखर वाढलेली असते तेव्हा तुमच्या नसा हळूहळू कमकुवत होऊ लागतात, ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब. तिसरं कारण आहे कोलेस्ट्रॉल आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणं. चौथं आहे संसर्ग. पाचवा आहे हॉर्मोन्स असंतुलन. आणि सहावा आहे किडनी किंवा लिव्हरमधील विषारी घटक, ज्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो. या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि त्यामुळेच वेदना, थकवा आणि शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. पण चांगली बातमी ही आहे मित्रांनो, या समस्येवर मात करण्यासाठी एक असा उपाय आहे जो तुमच्या स्वयंपाकघरातच आहे आणि खूप साध्या गोष्टीपासून तुम्ही तो सहज बनवू शकता. आणि आता मी तुम्हाला हाच उपाय टप्प्याटप्प्याने सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. मित्रांनो, हा उपाय 3 अतिशय सोप्या गोष्टीपासून बनतो आणि हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला या उपायासोबत एक बूस्टर स्टेप सुद्धा शेवटी सांगेन, जो याचा परिणाम दुप्पट करू शकतो. पण त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी पाहूया की हा उपाय नक्की बनतो कसा. तर यासाठी सगळ्यात आधी एक स्टीलचं भांडं घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाका आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. आता पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात सर्वात आधी दालचिनीचा एक छोटा तुकडा टाका. मग एक मोठी वेलची, जिला आपण काळी वेलची सुद्धा म्हणतो, ती टाका. आणि शेवटी 2 लवंगा घेऊन त्यांना थोडं कुटून त्या पाण्यात टाका. आता या तिन्ही गोष्टींना पाण्यात 2 ते 3 मिनिटे चांगलं उकळू द्या.
जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात व्यवस्थित उतरेल. आणि मग गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या. जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर थंड झाल्यावर तुम्ही त्यात गुळाचा एक छोटा खडा किंवा थोडं मध टाकू शकता. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर गूळ किंवा मध टाळलेच बरं. हा उपाय घेण्याची सगळ्यात योग्य वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने होत. फक्त एक ग्लास रोज सलग 14 ते 15 दिवस तुम्ही हे घेतलं तर फरक तुम्हाला खूप लवकर दिसू लागेल. शरीरात ताकद येईल, सांधेदुखीमध्ये आराम मिळेल आणि ज्या नसा ब्लॉक होत आहेत त्या सुद्धा हळूहळू मोकळ्या होऊ लागतील. आता जाणून घेऊया ती सिक्रेट बूस्टर स्टेप, ज्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. एक अशी स्टेप जी तुमच्या या उपायाचा फायदा आणखीन वाढवेल. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही, पण जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला दुप्पटच नाही तर मी तर म्हणेन तिप्पट चौपट चांगला परिणाम मिळेल. तर तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल त्यानंतर 25 मिनिटांच्या आत तुम्हाला एक छोटा चमचा बडीशेप चावून खायची आहे. होय, ही छोटीशी गोष्ट या पेयाचा प्रभाव दुप्पट करू शकते. कारण बडीशेप तुमची पचनक्रिया गतिमान करते आणि या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरात आणखी खोलवर घेऊन जाते. आणि जर तुम्ही सलग 1 महिना हा दिनक्रम पाळला तर तुम्हाला फक्त नसांचे अडथळे दूर करण्यातच आराम मिळणार नाही तर तुमच्या हातापायांचं दुखणं आणि थकवा यातही खूप मोठा फायदा जाणवेल. तुम्हाला कदाचित वाटत असेल की या उपायात असं काय खास आहे, हा इतका प्रभावी कसा काय असू शकतो? तर बघा, दालचिनीमध्ये सिनेमिन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि नसांमध्ये जमा झालेली चरबी वितळतात. मोठी वेलची शरीराला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देते जे रक्तदाब नैसर्गिकरित्या संतुलित करतात आणि तुमच्या हृदयाचे ठोके सुद्धा मजबूत बनवतात. आणि लवंगमध्ये युजेनॉल असतं. हे एक असं कंपाऊंड आहे जे सूज आणि वेदना दोन्ही कमी करतं आणि यामुळेच हातापायांची सूज, वेदना आणि मुंग्या येणं यासारख्या समस्या या उपायामुळे हळूहळू कमी होऊ लागतात. मित्रांनो, आता बोलूया त्या बोनस फूड्स बद्दल, ज्याचा तुम्ही तुमच्या नसांना निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. सगळ्यात पहिला आहे जवस, ज्याला आपण फ्लॅक्सीड्स म्हणतो. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या नसांना बळकट करतात आणि सांधेदुखीही कमी करतात. जवस भाजून त्याची पूड करून तुम्ही सकाळी 1 ग्लास दूध, पाणी किंवा दह्यासोबत घेऊ शकता. दुसरा आहे चिया सीड्स. यामध्ये लोह म्हणजेच आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात जे थकवा दूर करतात, नसांना आराम देतात आणि तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतात. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही या उपायासोबत वापरायला सुरुवात केली, मग भलेही दोन्ही एकत्र किंवा वेगवेगळ्या किंवा यापैकी कोणतीही एक, तर त्यामुळे तुम्हाला आणखीन चांगले परिणाम मिळतील. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये येऊन नक्की धन्यवाद द्याल की यामुळे मला खूप फायदा झाला आहे. आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न उरला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.